मित्रांनो, सर्वांना नमस्कार. बघा, आता सर्वांना एक गोष्टीचं टेन्शन खूप आलं असं की आता परीक्षा येऊन ठेपलेली आहे पोलीस भरतीची. आणि नंतर याच्यामध्येच पुढल्या अपडेट येतात काहीतरी भरतीच्या, त्यामध्ये ट्रेनिंगच्या असतील किंवा कुठल्या असतील. अशा वेळेस काय होतंय, मुलाचं डिप्रेशन लेवल खूप वाढते. आणि ज्यावेळेस डिप्रेशन वाढलं त्यावेळेस आपण कुठलंही काम यशस्वी आणि चांगलं करू शकत नाही. आता लेखी परीक्षा ही पूर्ण महाराष्ट्रामधील याच महिन्यामध्ये आलेली तारीख आलेली आहे. आणि 7 तारीख, 7-14 हे 2 दिवस तुमची लेखी परीक्षा चालकांची आणि शिपायांची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, चालकांची स्किल टेस्ट होईल. आता विषय कुठला येतो? विषय असा येतो की ह्या परीक्षेला सामोरे कसं जायचं, ह्याला आपण फेस कसं करायचं. तुम्ही एक 2-3 गोष्टी समजून घ्या महत्वाच्या. हे बघा, आतापर्यंत आपण किती अभ्यास केला, आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे का, किंवा आता आपला अभ्यास हा पूर्ण झालाय का. आता ह्या गोष्टी बघायची वेळ नाही. हा मुद्दा पहिला. माझा अभ्यास खूप बाकी आहे, मला ग्राउंडला खूप मार्क कमी आहेत, मेरिट काय लागेल, हा सुद्धा विचार करणं मूर्खपणा आहे. आणि मुद्दा तिसरा, आता माझं काय होईल परीक्षेमध्ये, मी लागू किंवा नाही, माझ्या आईवडिलांची स्वप्न मी पूर्ण करू शकेल की नाही, हा झाला मुद्दा शेवटचा. तुम्ही ह्या चारही मुद्द्याकडे बघायचं सुद्धा नाही, ढोंकून सुद्धा. तुम्ही हे 4 मुद्दे सोडून द्या. ह्या 4 मुद्द्याकरता ही भरती निघण्यापूर्वीचा जो काळ होता त्यावेळेस तुम्हाला हा विचार करायला हवा होता. कधी एक 6 महिन्यापूर्वी, म्हणजे ज्यावेळेस मागची भरती संपली तेव्हा तुम्हाला वेळ होता की बाबा भविष्यामध्ये आपल्याला ही भरती गेली, नेक्स्ट वर्ष आपल्याला पूर्णपणे उतरायचंय, आपण तर अशी तयारी केली असेल, तेव्हापासून तुम्हाला आज हा प्रश्न तिन्ही पडले नसते. पण आता तुम्हाला ह्या गोष्टीला तुम्हाला सामोरे जायचं कसं नेमकं. हे बघा, तुम्ही टेन्शन घेतलात तर तुमची एक्झाम आलेली, तारीख आलेलीच आहे. टेन्शन घेऊन, डिप्रेशन घेऊन हे काही करून तुमचा काही उपयोग होणार नाही. त्यापूर्वी समजून घ्या गोष्टी, 2013 पासूनचे जे पेपर संच आहेत ते पूर्ण तुम्ही एक दोन वेळेस तुम्ही वाचून काढा पूर्ण. आणि चालू मधील करंट अफेअर 6 महिन्यापर्यंतचे परिपूर्ण. आणि त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये भरतीला फॉर्म भरला होता त्या जिल्ह्यामधील चालू घडामोडी तुम्ही एवढं करून जा, तुम्हाला मार्क हे बऱ्यापैकी येतील. ज्या मुलांची तयारी काहीच नाही त्या मुलांसाठी, आणि ज्या मुलाने तयारी चांगली केलेली आहे 6 महिन्यापूर्वीही, आणि जे मुलं वेटिंगला होते मागच्या वर्षी 2021-22च्या भरतीमध्ये, त्या पोरांनी फक्त टाइम लावून पेपर सोडवायचं. कारण पेपर मॅनेजमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही पेपर मॅनेजमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये बरोबर वेळ पुरत नाही. मी काय म्हणतोय असं, बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला येणारे प्रश्न ज्याकडे चुकतात, तुम्ही याचे तुम्ही बिलला गोल करतात, ह्या सिली मिस्टेक त्यामुळे आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि तुमचा वेळ हा बरोबर एक्झाम मध्ये तुम्हाला वेळ पुरतो, तुम्ही बरोबर आपल्या वेळेमध्ये तुम्ही आपली एक्झाम हे देऊ शकता, तुम्ही जर हे कामं केली तर. आता एक्झाम आलेली आहे, टेन्शन घेऊन काय होणार नाही. तुम्ही कितीही काय बोललात काय होणार नाही, जे आहे ते होऊन जाईल. पण स्वतः टेन्शनमुळं असं काही निगेटिव्ह पाऊल उचलू नका. या खूप असं मॅटर घडत आहेत. कारण बघा, शेवटी आपण आहोत तर सर्व आहे, आपण नाही तर काहीच नाही, ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे टेन्शन फ्री परीक्षेला सामोरे जा. आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ज्या तुम्ही फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याविषयीची थोडीशी माहिती अद्ययावत ठेवा. आणि मागचे पेपर तुम्ही वाचून घ्या 1-2 वेळेस, तुम्हाला याचा नक्कीच फायदा ह्या होणाऱ्या एक्झाम मध्ये. आणि ज्या मुलांनी मुंबईला फॉर्म भरला होता त्या मुलांकडे वेळ आहे, त्यांनी ह्या वेळेचा उपयोग चांगला करून घ्या. आणि असाच वेळ घालवून शेवटी लेखी तारीख येईल त्यावेळेस रडत बसायची वेळ तुमच्यावरती येऊ नये. फक्त तुम्ही याकडे लक्ष द्या. आणि चांगलं, अजून तुमची वेळ गेली नाही बरं का. कारण खेळाडू मैदानामध्ये असेपर्यंत, अंतिम टप्पा येईपर्यंत कधीही हार मानत नाही. मग तुम्ही सुद्धा अजिबात हार मानायची नाही. गेम कधी पलटू शकतो, गेम कधी पूर्ण खेळ बदलू शकतो याची गॅरंटी काहीच नसते. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आणि मित्रांनो, चांगलं फेस करा. बघा, आता मागच्या वेळीची घटना होती, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भरतीमध्ये एसटी कास्टचा फक्त एकच मुलगा होता, एसटी भूकंपग्रस्त. आणि त्या मुलाने जर फॉर्म भरला, एकच जागा होती तिथे एकच मुलगा उतरला होता, पण त्याला माहिती नाही. ज्यावेळेस त्यानं लेखी परीक्षा ग्राउंड दिलं, ज्यावेळेस ग्राउंडचं मेरिट लागलं त्यावेळेस समजलं की या ठिकाणी जागा पण एकच आहे आणि या ठिकाणी आपण एकट्यानंच फॉर्म भरलेलं, आपण एकटाच पात्र आहोत. मग तो ते यशामध्ये हरवून गेला. आता मी लेखी कसे मार्कून लागतो, पण एवढं बॅड लक झालं पोराचं, त्याला
लेखीमध्ये तो पास सुद्धा होऊ शकला नाही. आणि जर तुम्ही लेखी नापास असाल, तुम्ही अपात्र असाल, तर तुमची जर निवड होत नाही. पूर्वी निवड व्हायची, आता नियम तो नाही. किमान 45% तुम्हाला मार्क हे घ्यावे लागतात. आणि तो मुलगा 45% सुद्धा मार्क घेऊ शकला नाही. तर ओव्हर कॉन्फिडन्स नडतो कधीतरी माणसाला. त्यामुळे थोडंच काळजीपूर्वक, बी केअरफुली. आणि मित्रांनो, एक गोष्ट ऐकून घ्या. एखादी एक्झाम आपण पास करू शकलो नाही किंवा आपलं एखादं अपयश आलं, तर आपल्या आयुष्यामधील सर्वच काही संपत नाही. आयुष्य खूप मोठं आहे. अपयशातून माणूस खूप काही शिकू शकतो. तुम्ही ह्या गोष्टी विसरू नका.